क्रॅकन हॅबिटेटच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचे की प्रेम और प्रेमियों की कहानी नहीं रहती. इकडे जातात, इकडे जातात, इकडे जातात, इकडे जातात. मला माहित आहे हे तुम्ही असंच गेंडा मासा म्हणतात. येले. सासो की माला पे सिमरू. भाऊ डायरेक्ट शिखराच्या टोकावर आहे. हा भाऊ एकदम चिल मध्ये एकदम. भाऊ तर मेला वाटतं माशी. आणि इथं कोण आहे? यो बाबू. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? सो आज मी इथं आलोय पिंपरीला, जे आहे क्रॅकन हॅबिटॅट. सो आजचा व्लॉग आपला येथेच होणार आहे. आता या क्रॅकन हॅबिटॅटमध्ये जसं मी एक्सप्लोअर केलं आहे, जशी मी इन्फॉर्मेशन काढली, तसं या जागेचं असं आहे की इथं एक ॲनिमल झू गॅलरी आहे, जिथं भरपूर टाईपचे फिश ॲक्वेरियम्स आहेत, फिश आहेत आणि पुन्हा नंतर प्लांट्स आहेत. सो जरा म्हणलं थोडंसं आपण जरा बघून येऊ. आजचा व्लॉग आपण आज ह्याच गोष्टीत एक्सप्लोअर करू. सो लेट्स स्टार्ट, स्टे ट्यून. चालू करूयात आजचा व्लॉग. फायनली इथं मठात आलोय आणि एंट्रीसाठी तुम्हाला पासेस पण घ्यावे लागतात आणि पासेस 263 रुपीज आहे पर पर्सन. सो हे आपले कोंबडे इथं गाईज बघा, हे कसं आहेत मला सांगा बरं अजून पण कमेंटमध्ये की टर्टल आणि टॉर्टॉइस तुम्ही कासवला दोन्ही पण एकच म्हणतात का तुम्हाला असं वाटतं की दोन्ही पण वेगवेगळे आहेत? काय वाटतं तुम्हाला? टर्टल आणि टॉर्टॉइस दोन्ही पण वेगवेगळे आहेत का टर्टल आणि टॉर्टॉइस एकच आहेत ज्याला आपण कासव म्हणतो? मला सांगा. टर्टलला मराठीतून काय म्हणतात आणि टॉर्टॉइसला पण मराठीतून काय म्हणतात मला ते पण सांगा कमेंटमध्ये. बघूयात कोण हुशार आहे. हो गाईज, हे तर मासे बघा तुम्ही. बघा इथं बघा बघा गोल्ड फिश, पुन्हा अजून बघा किती छोटे छोटे मासे आहेत बघा इथे. हे बघा गाईज, हे 8 मिशाचा मासा आहे. ह्याला 8 मिशा आहेत. एकच आहे मासा, 1 2 3 3 मासे आहेत. तुम्हाला दिसायला का इथे? बाई, हा आमचा रुसूबाई मासा आहे. हा रुसला आमच्यावरती. प्रेम और प्रेमियों की कहानी नहीं रहती. आखिर में प्रेमी मर ही जाता है और ऐसा अकेला रह जाता है. तर सगळे असे तुम्हाला स्पीशीज वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसतील इथं. आणि क्रॅकन हॅबिटेटच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचे की हे एक पुण्यातील एक अर्बन इकोझोन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की इथं क्रॅकन हॅबिटेटचं बघा इथं स्कॅनर दिलेला आहे. सो स्कॅन करून बघूयात. तुम्हाला मी दाखवतो की नेमकं आपण स्कॅन केले आणि हे ऑडिओसाठी आहे आणि हे डाटासाठी आहे. सो युजली आपण डाटाचं घेतले, ऑडिओ पण आहे, सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते बघा इथं. क्रॅकन हॅबिटॅट, कॉमन नेम काय, सायंटिफिक नेम काय, रिजन, कलर, फीडिंग, वॉटर पॅरामीटर, मॅक्स, लाईफ स्पॅन किती वर्षाचा असतो, पण ह्यांची सगळी एक ना एक माहिती दिलेली आहे बघा. जर तुम्ही हे चेक करचाल ब्लॉग तर तुम्हाला इथं दिसेल की जेव्हा पण तुम्ही येचाल तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात. बघा इथं अशा आहेत की तुम्ही स्कॅन करून पण डिटेल्स घेऊ शकता एक पर्टिक्युलर स्पेसीचे. तुम्हाला इथं समजेल की कोणते फिश आहेत किंवा काय आहेत. आणि हे माझे फेवरेट फिशेस आहेत. ओके, आता का बरं फेवरेट आहेत? कारण हे माझं ऐकतात. म्हणजे मी आता इकडं जाऊ तिकडं जातात, मी तिकडं जाऊ इकडं जातात, इकडे जातात इकडे जातात, इकडे जातात इकडे जातात. मला माहित आहे हे तुम्ही असंच खेळत राहता माझ्यासोबत. तुला पण प्रॉब्लेम आहे, तुला पण प्रॉब्लेम आहे. हे 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 ऐक रे माझं, ऐक की. हां, तुम्हाला गेंडा मासा बघायचा आहे? गेंडा मासा, ह्याला गेंडा मासा म्हणतात. येले. सासो की माला पे सिमरू मी. मिश्या ठेवायच्या तर अशा ठेवायच्या का? बघ, ह्याला म्हणतात रॉक अँड रोल. पूर्ण दगड आहेत, दगड.
बघू शकतात किती सारे स्पेसिस आहेत, अजून खूप आहे इथे. आणि तुम्ही बघू शकतात की बघा इथं नावं पण दिलेली आहेत. असं काही नाही आहे, तुम्हाला एकदम पर्सनल असं तुम्हाला एक डीप असं एक इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल त्या गोष्टीमध्ये तर तुम्ही स्कॅन करू शकतात, म्हणजे तुम्हाला त्या बाबतीत डिटेल्समध्ये येत जाईल. बाकी इथं तर वरी ह्यांचे नावं आहेत. सो ही बाहेरचे स्पीसीज आहेत जे की इम्पोर्ट केलेले आहेत, जे आपल्याला असं सहजासहजी भेटत नाहीत बघायला. सो नक्की इकडे या, बघू शकता तुम्ही इकडं की कसे आहेत फिशेस. सो आपण जाणार आहेत एक्झॉटिक ॲनिमल झूला, जे की ते वरती आहे. गाईज हा इकडं बघा तुम्ही, हा गॉडजिलाचा पोरगा आहे. गाईज हे स्पीसीज बघा तुम्ही, हे स्पीसीज कसं आहे, पोलियन गिरबिल म्हणतात. सध्याला भाऊ झोपला आहे आमचा. इथं तिची ड्रिंकिंग बॉटल ठेवलेली आहे. बघा इथं तुम्ही साप बघू शकतात. बघा ह्यानं तर स्किनच काढलेली आहे. कुठे गेला साप? बघा ही मेहंदीतून आलेला आहे साप. भाऊ डायरेक्ट शिखराच्या टोकावर आहे. हा भाऊ एकदम चिल मध्ये, एकदम जस्ट हॅव्हिंग पेशन्स अँड चिल. आपण आता आलोय बाहेर आणि अजूक ह्या फ्लोअरला अजूक फिश ॲक्वेरियम्स आहेत. सो आपण बघूयात. तर तुम्ही बघू शकतात. लाईट्स ऑन बेबी. वा 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 वा. गाईज इतकं छान वाटलं ना, तुम्ही बघा. म्हणजे खरं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या, तुम्हाला अशा गोष्टी भरपूर शिकायला भेटतात. युजली जी फॅमिली आहे तर फॅमिलीला म्हणजे तुम्ही लहान लेकरांना घेऊन या. हे लहान लेकरं जर असल्या ह्या गोष्टी बघतील तर त्यांना भरपूर गोष्टी एज्युकेशन म्हणून, असं नॉलेज म्हणून बघायला भेटन, भरपूर गोष्टी शिकायला भेटन. सो बेटर राहील जर युजली फॅमिली असेल किंवा तुम्ही पर्सनली जरी कधी आला तर खरं नक्कीच इथं भेट द्या. मला तर इतकं छान वाटायला, कारण तर फिशचे काही ना काहीतरी तुम्हाला डिटेल्स बघायला भेटत आहे, तुम्हाला असे स्पीसीज बघायला भेटतात, इन्फॉर्मेशन भेटते. त्याच्यामुळं खूप छान आहे या गोष्टी. बघा 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 त्याची चोंच बघा. आफ्रिकन लंग फिश आहे, जी की ह्याला पाय आहेत. ह्याच्या बघा पाय आहेत का काय माहिती नाही, मला तर पायवाने दिसाले. नाही तर तुम्हीच मला म्हणशाल कमेंटमध्ये काय पण माशाला कुठं पण हात पाय देतोस म्हणून. पुढे येते भाई, काय सुंदर आहे ह्याला. भाऊ तर मी याला वाटतं नाही, हाय 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 माशी. आणि इथं कोण आहे? बाबू होय, हो का गॉडजिला भाई. आणि मला वाटतं आपण आता सगळ्यात वरच्या फ्लोअरला आलोय, जे आहे टेरेस. बघू टेरेसवर काय. हो का भाईच, इथं आहेत प्लांट्स, तुम्ही बघू शकतात. इथं गार्डनिंगसाठी असे प्लांट्स लावलेले आहेत. नको बाबा, तुला काय डवचत नाही, धरशील माझं बोट. हे कॅफे भी आपका आहे? ओके. सो गाईज हे इथं ह्यांचं कॅफे पण आहे. सो इथं कॅफे आहे, इथं पुन्हा नंतर ॲक्वेरियम, इथं पॉईंट आहे, बर्ड्स आहेत. सो कॉन्टॅक्ट जरी करू शकता तुम्ही वेबसाईटवरती. आणि पासेसचं तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, पर पर्सन इथं पासेस दिलेले आहेत. आणि तसा डाटा पण आहे याच्यामध्ये, हे तुम्ही त्याच्यावरती बघू शकता. तुम्हाला फक्त स्कॅन करायचे, स्कॅन करून तुम्ही डिटेल घेऊ शकता दर फिशचे, दर बर्डचे. आणि जरी तुम्हाला कोणती क्वेरी आली किंवा कोणते काय प्रॉब्लेम जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं ओनरला किंवा इथं जे स्टाफ आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना तुम्ही सांगू शकता तुम्ही. ओके ओके. सो गाईज आजचा व्लॉग आपला एंड झालेला आहे. आपण सगळं क्लिअर केलेलं आहे. तुम्ही पण सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला. उद्या व्लॉग अजून येऊन जाईल नवीन. सो हा जर व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की वापस लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्याचा व्लॉग 100% येणार. सो स्टे ट्यून, टेक केअर.